हाय, हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्ते सगळ्यांना, जय भीम. मी सीमा. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं किचन सवंगडी आणि मी या चॅनलमध्ये. तर सकाळी उठल्याबरोबर मशीन लावली होती, कपडे धुवायला लावले होते आणि आता वाजत आलेले आहेत सकाळचे 7. तर माझी इथे अंघोळ वगैरे सगळं झाली, झाड लोट वगैरे करून इथे आता मी किचनमध्ये आलेली आहे. तर किचनमध्ये ना आज आल्याबरोबर मला ना असं मस्तपैकी कॉफीचा असं ना म्हणजे असा वास आल्यासारखा झाला आणि मला असं वाटलं की म्हणजे मस्त अशी गरमागरम फ्रेश अशी बनवलेली कॉफी प्यावी. तसं तर मला गरम कॉफीचा आवडते, जसं आपण गरम दूध घालून करतो ती गोड कॉफी. पण मी कधी थंड कॉफी कधी ट्राय केलेली नाहीये, म्हणजे जी आपण म्हणतो ना कोल्ड कॉफी. तर मला एकदा ती ट्राय करायची आहे, पण बघू. तरी पण मला ना असं कोल्ड कॉफी आणि हॉट कॉफी जर दिली, तर त्याच्यापैकी मला हॉट कॉफीच प्यायला जास्त आवडेल. कारण की मी कधी कोल्ड कॉफी टेस्ट केलेली नाही, त्याच्यामुळे मला माहिती नाही त्याची टेस्ट कशी असेल ते. तर असो, इथे मी ना एक जे कॉफीचं ब्रू कॉफीचं जी पावडर होती, एक पाउच होतं, तर ते मी या कपामध्ये घातलं आणि साखर बघा थोडीशी माझ्याकडनं सांडली होती, तर ती पटकन कपामध्ये घातली मी आणि गरम दूध करून घेतलं होतं. छान असं उकळलं दूध आणि आता हे दूध ना मी या कॉफीमध्ये घालते. मस्त अशी मिक्स करून घेते. कॉफीचा असा मस्तपैकी स्मेल आला ना, तर मला चहा आणि कॉफी जर म्हटलं, तर त्याच्यामध्ये मला कॉफी जास्त आवडते चहापेक्षा. आणि पण कॉफीचं एक असं आहे पण माझ्या बाबतीमध्ये मी जर जास्त कॉफी पिली ना, तर मला असं ना म्हणजे जास्त अशी ॲसिडिटी वाढल्यासारखं असं होतं. तर तुम्हाला पण तसं होतं का? मला नक्की सांगा. तर थोडीशी कॉफी आणि बिस्किट घेतले मी आणि चहा सॉरी कॉफी आणि बिस्किट खाऊन घेतलं आणि आता किचनमध्ये इथे ना रात्री दूध येऊन असंच फ्रिजमध्ये ठेवलं होतं. तर म्हटलं आता पहिलं ते दूध गरम करते. कारण की मग ना ते दूध तसं राहिलंच, तर मग ते खराब होण्याची शक्यता आहे. कारण की आता उष्णता पण एवढी वाढली आहे ना, तर असं वाटतं की नको वाया जायला. तर फ्रिजचं टेम्परेचर बऱ्यापैकी मी कमी करून ठेवलेलं, त्याच्यामुळे दूध काही खराब होणार नव्हतं. मग मी काय केलं, या टोपामध्ये घालून घेतलं आणि आता इथे दूध गरम करायला ठेवते. मुलांची शाळा सुरू झालेली आहे आणि क्लासेस देखील माझे आता रेग्युलर सुरू झालेले आहेत आणि त्यामुळे ना सकाळचा जो हा वेळ असतो ना, तो थोडासा धावपळीचा, गडबडीचा असतो. कारण की सकाळची 9:30 ची बॅच असते आणि संध्याकाळची 4 ते 6 बॅच असते. त्याच्यामुळे ना म्हणजे सकाळी मला क्लास सुरू व्हायच्या आधी जितकी कामं मला करता येईल तितकी मी पटापट करण्याचा प्रयत्न करते. आणि निलयची शाळा देखील दुपारी 12च्या आसपास असते. तर त्याच्यामुळे त्याचा टिफिन तयार करणं देखील गरजेचं आहे. म्हणून मग मी ना याच वेळेमध्ये दुपारचा स्वयंपाक देखील करून घेते. कारण की मग नंतर 11:30ला जेव्हा क्लास सुटतो, त्याच्यानंतर मग आपण जर स्वयंपाक वगैरे करायला घेतला, स्वयंपाक तर पूर्ण होईल, पण निलयचा डब्बा वगैरे करायला थोडासा उशीर होईल. म्हणून मग मी काय करते, सकाळीच डब्याबरोबर माझा स्वयंपाक देखील करून घेते. तर इथे ना कुकरला मी काळे वाटाणे असतात ना, भिजवलेले काळे वाटाणे होते माझ्याकडे. तर रात्री भिजत घातलेले आणि त्या काळ्या वाटाण्याची मस्तपैकी मसाला लावून आमटी केलेली आहे. अशी आमटी पण नाही म्हणता येणार, म्हणजे असं मसालेदार असे सरसरीत असे काळे वाटाणे असतात ना, तसे केलेले. कढीपत्ता, कांदा, टोमॅटो, आलं, लसूण हे सगळं घालून. आणि एका साइडला कुकर ठेवला होता मी. तर 4 शिट्ट्या झाल्या, एका साइडला शिफ्ट केलं मी आणि लगेचच इथे मी ना चपात्या करायला घेतलेल्या आहेत. तर साधारणपणे 9 वाजून गेले होते. 9:30चा क्लास होता आणि त्याच्यामुळे ना इथे भर-भर मी चपात्या करून घेत असताना ना, इथे मला चपातीचं पीठ थोडंसं असं म्हणजे असं सैलसर जाणवते. थोडंसं पीठ ना सैलसर भिजलं गेलंय, आज मळलं गेलंय. कारण की आज थोडीशी घाई-गडबड होती आणि घाई-गडबडीमध्ये ना चपातीच्या पिठामध्ये थोडंसं माझ्याकडनं पाणी जास्तीचं पडलं आणि त्याच्यामुळे आता चपातीचे ना थोडे वेगवेगळे नकाशे तुम्हाला दिसत असतील. म्हणजे गोल अशा संपूर्ण चपात्या दिसत नाहीये. थोडेसे असे त्रिकोणाकृती वगैरे अशा चपात्या दिसतायत. तर असं पीठ कधी असं सैलसर मळलं गेलं ना, तर मग असे नकाशे टाईपमध्ये अशा चपात्या तयार होतात. तर असो, चपात्या आपल्यालाच खायच्या आहेत आणि वेळ देखील भरपूर होत चाललेला आहे. त्याच्यामुळे मी काही इतकं त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. माझं फक्त एकच टार्गेट होतं, की वेळेत सगळ्या चपात्या पूर्ण करून मला क्लासला मुलांचा क्लास घेण्यासाठी मी वेळेत पोहोचली पाहिजे. त्याच्यामुळे मी इतकं म्हणजे भरभर आवरायचा प्रयत्न करतीये.
आता गेल्या महिन्यामध्ये मी जे खरबूज कापलं होतं ना, ज्याला आपण मस्कमेलॉन म्हणतो, तर ते खरबूज कापल्यानंतर त्याच्या बिया ना मी म्हणजे असं फेकून देण्यापेक्षा मी सहज अशा त्या कुंडीमध्ये टाकून दिल्या होत्या आणि पाणी मी तर घालत होते त्या कुंडीला, तर त्याचं ना इतकं छान वेल तयार झालेला आहे ना, तर तो वेल मी तुम्हाला दाखवते आणि त्या वेलाला ना मस्त अशी फुलं वगैरे आलेली आहेत. आणि आता उन्हाळा वगैरे चालू आहे त्याच्यामुळे ना माती लगेचच जास्त म्हणजे कोरडी होते, त्याच्यामुळे झाडांना पाणी घालणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. तर हा बघा वेल खूप छान असा वाढलेला आहे आणि त्याला ना फुलं देखील आलेली आहेत. आता माझ्या कुंडीमध्ये ना म्हणजे खिडक्यामध्ये ज्या पण मी कुंड्या ठेवलेल्या आहेत ना, तर या खरबुजाचे ना जवळपास 4 ते 5 वेल आलेले आहेत. पण त्यातला एक वेल खूप छान सुंदर असा वाढलेला आहे. आता बाकीचे वेल त्यांना वाढण्यासाठी कदाचित जागा कमी पडत असेल तर माहिती नाही. आणि हा कढीपत्ता जो आहे ना, तर त्याला थोडीशी कीड लागलेली आहे. तर मला म्हणजे ज्यांच्या कोणाकडे कढीपत्ता असेल ना, तर कढीपत्त्याला कीड लागू नये म्हणून तुम्ही काय करता मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मग मी देखील तो उपाय या कडीपत्त्याच्या झाडावरती नक्कीच करेल. गेल्या वेळेस मी हळदीचं पाणी मारलं होतं कडीपत्त्याला, पण आता पुन्हा कीड लागलेली आहे. आणि ही कोरफड आणि या कुंडीमध्ये ना मोगऱ्याचं झाड होतं, तर ते जे सुकलं, तर ते मी काढून टाकलं. माहिती नाही मोगऱ्याची आणि फुलांची झाडं इकडे शक्यतो येत नाहीत आमच्याकडे. मला असं वाटतं ऊन प्रॉपर मिळत नसेल झाडांना. तर रोज थोडी-थोडी साफ-सफाई किंवा घरातला एखादा कोपरा साफ करण्याचं मी ठरवते. घर स्वच्छ ठेवणं ही रोजची गरज जरी असली ना, तरी काही कामं इतकी किचकट वाटतात, की ती वारंवार पुढे ढकलली जातात. जसं की आज नको उद्या करेल, उद्या नको परवा करेल असं. जसं की पंख्यावरील धूळ झाली, स्वयंपाकघरातील तेलकट चिकट डाग, बाथरूममधील हट्टी डाग, खिडक्यांच्या जाळ्या किंवा मग कपाटाचे कोपरे साफ करणे. ही कामे ना वेळखाऊ असतात आणि आपल्याला ती करायला थोडासा कंटाळा देखील येतो. पण तीच जर का आपण कामं आपण योग्य पद्धतीने आणि नियोजन करून जर आपण ती साफ-सफाई केली ना, तर तीच कामं कमी वेळामध्ये आणि कमी मेहनतीमध्ये पूर्ण होऊ शकतात. साफ-सफाईची सुरुवात नेहमी घरातील अनावश्यक वस्तू बाजूला काढण्यापासून आपण केली पाहिजे. एखाद्या अवजड वस्तू वगैरे असतील, तर त्या त्यांच्या जागेवरून हटवून तिकडची साफ-सफाई करून पुन्हा त्या व्यवस्थित त्यांच्या जागी जर ठेवल्या, तर साफ-सफाई करणं खूप सोपं होऊन जातं. वस्तूंचा पसारा कमी झाला ना, की घर आपोआप अधिक नीटनेटकं दिसतं. संपूर्ण घर एकाच वेळी साफ करण्याऐवजी भागांमध्ये वेगवेगळ्या विभागून जर आपण काम केलं ना, तर आपलं साफ-सफाईचं काम हे झटपट होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं कंटाळा येत नाही. उदाहरणार्थ एका दिवशी स्वयंपाकघर, दुसऱ्या दिवशी बाथरूम आणि नंतर हॉल अशा पद्धतीने आपण जर काम केलं ना, तर आपल्याला थकवा देखील कमी येतो. यामुळे साफ कसं ओझं वाटत नाही. तर मी काय करते, मला जर एखाद्या वेळेस म्हणजे एखादी साफ-सफाईची अशी कामं असतात ना, फार कंटाळवाणी वाटतात आणि ही कंटाळवाणी कामं करायचा खरंचच म्हणजे भरपूरच कंटाळा येतो. तर अशा वेळेस ना, मस्तपैकी आपल्या आवडीची गाणी लावायची आणि मग मस्तपैकी आपल्या हातामध्ये एखाद झाडू किंवा मॉप वगैरे घेऊन ती साफ कामं करायची. मस्तपैकी आपलं मनोरंजन देखील होतं आणि कामं देखील झटपट होतात. पंखे साफ करताना जुनी उशीचे कव्हर आपण वापरू शकतो. पंख्याच्या पाती त्याच्या आतमध्ये घालून हलक्या हाताने जर आपण पुसलं ना, तर धूळ खाली पडत नाही आणि साफ-सफाई पटकन होते. आता माझ्याकडे ना, हे अशा प्रकारचं एक मायक्रो फायबरचं एक असा टाइपचा ब्रश आहे. तो आपण ना पाहिजे तसा असं थोडासा वाकवून पंख्याची पाती म्हणा किंवा उंच असे एसी किंवा कपाट अशा वस्तू ज्या आहेत ना, तर व्यवस्थित त्या पुसू शकतो. सगळी धूळ निघते आणि नंतर खाली पडलेली धूळ आपण व्यवस्थित झाडून, पुसून वगैरे घेऊ शकतो. आता पंख्याच्या पाती मी अशा पद्धतीने पुसून घेतेय. ॲक्चुअली ना पंखा गोल फिरतोय त्याच्यामुळे ना ते प्रॉपर मला पुसता येत नाही. तर खुर्ची किंवा स्टूल असायला हवा होता. तर मला ते आणखीन प्रॉपर पुसता आलं असतं. पण तरी देखील 90% हे काम माझं पूर्ण झालेलं आहे या फायबरच्या या टूलने. बऱ्याचदा असं होतं, की स्वयंपाकघरातील तेलकट, चिकट डाग काढण्यासाठी आपण ना कोमट पाण्याचा वापर केला पाहिजे. कोमट पाण्यामध्ये लिक्विड साबण मिक्स करून जर त्याचा स्प्रे केला ना, तर झटपट आपलं किचन व्यवस्थित डागरहित स्वच्छ असं निघतं. जसं की मी मागच्या व्लॉगमध्ये तुम्हाला दाखवलेलं. म्हणजे मला असं वाटतं, की याच्याच आधीचा व्लॉग जो असेल, तर सकाळीच मी स्वयंपाकघर साफ करायला काढलं, असं काहीतरी त्याचं टायटल होतं. तर तुम्ही पाहू शकता. फक्त मी स्प्रे केलेला आहे आणि लगेचच स्क्रबरने तो असं पुसून ओल्या कपड्याने पुसून घेतलेलं आहे. किचन मस्त लख्ख असं निघतंय.
कधीही घर साफ करत असताना किंवा घराचा एखादा कोपरा साफ करत असताना वरून खाली साफ करणं ही पद्धत अगदी योग्य, फायदेशीर आहे. आधी पंखे, मग खिडक्या, मग कपाटाचा वरचा भाग आणि नंतर मग फरशी साफ केलं ना, तर पुन्हा-पुन्हा झाडलोट करावी लागत नाही. छोटी सवय आहे, पण वेळ वाचवते. साफ-सफाईसाठी लागणारं सर्व साहित्य एका टोपलीत किंवा बादलीत एकत्र जर आपण ठेवलं ना, तर आयत्या वेळेला आपल्याला ती सगळी साहित्य एकत्र मिळतात. दररोज फक्त 10 ते 15 मिनिटे घरातील एखादा भाग आवरण्याची सवय लावल्यास मोठी साफ-सफाई करण्याची वेळ देखील कमी येते. छोट्या-छोट्या गोष्टी नियमितपणे साफ-सफाई केल्यास घर कायम स्वच्छ दिसतं आणि नीटनेटकं दिसतं. घराची साफ ही केवळ सौंदर्यासाठी नाही तर आरोग्यासाठी देखील महत्त्वाची मानली जाते आणि म्हणूनच योग्य नियोजन, योग्य साधने आणि काही योग्य सोप्या युक्त्या वापरल्यास किचकट वाटणारी साफ देखील झटपट आणि पटकन सोप्या पद्धतीने होऊ शकते. त्यामुळे पुढच्या वेळी साफ-सफाई करताना या टिप्स नक्की तुम्ही फॉलो करा. तर बघता-बघता इतकी सारी पंख्यावरची जी धूळ होती ती खाली सगळी पडलेली होती आणि हे आता सगळं मी व्यवस्थित झाडून वगैरे घेतले. कोपऱ्या-कोपऱ्यातून व्यवस्थित झाडून घेतलं ना, की मग अशी धूळ वगैरे जी एक कोपऱ्या-कोपऱ्यामध्ये गेलेली असते ती सगळी व्यवस्थित निघते. आणि सगळ्यात महत्त्वाचं अशा पद्धतीची साफ-सफाई जर आपण केली ना, तर व्यवस्थित क्लीनर वापरून आपण लादी वगैरे पुसून घेतली पाहिजे. म्हणजेच काय तर लादीवर धुळीचा अंश देखील जाणवत नाही आणि लादी मस्तपैकी लख्ख चकाचक आपली दिसायला लागते. 2 ते 3 दिवसापासून बेडरूमच्या क्लिनिंगचं काम, पंख्याच्या क्लिनिंगचं काम हे पेंडिंग होतं. ते जे आज मी करून घेतलेलं आहे. तर हा जो माझ्या हातामध्ये मगाशी मायक्रोफायबरचा जो टूल होता ना, तर त्याने धूळ एकदम व्यवस्थित निघते. पंख्याच्या पाती एकदम व्यवस्थित चकाचक निघलेल्या आहेत आणि सोबतच कपाट, वॉर्डरोब, एसी वगैरे स्वच्छ असा झालेला आहे. तर आता हा मायक्रोफायबरचा जो टूल माझ्या हातामध्ये मगाशी होता, तर तो मी जस्ट एक मार्केटमधून घेतलेला आहे आणि तो मला फक्त ₹120 ला मिळाला. तर हा टूल तुम्ही ऑनलाईन देखील खरेदी करू शकता. जसं की Meesho, Amazon तर याच्यावर देखील तो टूल उपलब्ध आहे. तर खूप छान असं म्हणजे साफ-सफाई होते किंवा मॉल, मार्केटमध्ये देखील सहजपणे हा टूल उपलब्ध होऊ शकतो. तर आता इथे सगळी धूळ वगैरे पडलेली ना, तर म्हटलं आता ही अशीच पायाने इकडे-तिकडे पसरण्यापेक्षा लगेचच त्याच्यावरती मी मॉप फिरवून घेतला आणि त्याच्यामुळे लादी मस्तपैकी स्वच्छ झालेली मला जाणवते. आता क्लास, स्वयंपाक आणि साफ-सफाईची सगळी कामं करता-करता दुपारचे साधारणपणे 1 वाजून गेला होता आणि आता इथे मला भूक प्रचंड लागलेली आहे. पण आता ही कामं पटकन आवरली, की थोडा वेळ मी बसणार आहे आणि त्याच्यानंतर मग जेवायला घेणार आहे. तर आता इथे जी धूळ वगैरे होती ना, ती सगळी मॉपने एकदम क्लीन झालेली आहे आणि हा मॉप इतका वापरण्यासाठी फ्लेक्सिबल आहे ना, ज्यांना कमरेचे किंवा मग गुडघ्याचे प्रॉब्लेम वगैरे असतील ना, तर त्यांनी हा मॉप नक्की वापरावा. लादी पुसण्यासाठी खूप फायदेशीर आहे. एकदम कोपऱ्या-कोपऱ्यामध्ये म्हणजे कपाटाच्या कोपऱ्यात, खाली, बॉटममध्ये, टेबलच्या खाली अशा एकदम फटीमध्ये देखील हा मॉप जातो आणि वापरण्यासाठी एकदम जबरदस्त आहे. आता इतकी सगळी कामं केली होती त्याच्यामुळे भूक तर लागलीच होती आणि म्हणून मग आता इथे मी किचनमध्ये आले आणि किचनमध्ये इथे आल्यानंतर जेवायला घेतलेलं. तर सकाळी मी जी काही भाजी केलेली काळ्या वाटाण्याची भाजी सरसरीत साधारणपणे रस्सा थोडासा ठेवला होता त्याच्यामध्ये. तर मस्त काळ्या वाटाण्याची भाजी, त्याच्यानंतर चपाती, घरचं दही आहे, शेंगदाणा चटणी आहे आणि आता इतकी गरमी आणि इतकं तापले होते मी देखील. तर इथे मी आता मस्तपैकी ताक करून घेते आणि गरमागरम जेवणासोबत थंडगार असं ताक आजच्या माझ्या जेवणाचा बेत आहे. तर तितकंच साधं जेवण आहे, पण तितकंच पौष्टिक जेवण आहे. तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा. माझ्या चॅनलवर जो मी पहिल्यांदाच आले असाल तर नक्कीच सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. चला तर मग भेटू पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओसहित. तोपर्यंत बाय.